चिपळूणमधील गोवळकोट येथील मतदान केंद्र 200 मीटर रोडवर एक काँग्रेसचा उमेदवार साजिद सरगुरोह हा चिठ्ठी वाटप करीत असताना एक व्हिडिओ व्हायरल झाला। त्यावरून काही वेळ वातावरण तापले होते। यावेळी चिपळूण पोलीस यांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवला, पण काही वेळ वातावरण तापले होते। सदरच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निसार शेख यांनी। पासून त्याची 7:15 पासून बघताय आपल्या अधिकारी प्रशासन बघितलं असेल 7:15 पासून तो नुसता ढिगाणा घालायचं काम चाललंय। आपल्या पूर्ण चिपळूणमध्ये बघत आहे किती गेलीमालीनं चांगल्या पद्धतीनं स्पोर्ट्समॅनशिप सारखा हा इलेक्शन चाललंय। फक्त हाच एक व्यक्ती, आम्ही 5 बाकी उमेदवार सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने चाललं। एक आज आम्ही साहेब याच्या विरोधात लढतो, उद्या एकत्रच आम्ही एकत्र राहणार आहे, नमाजेला एकत्र उभे राहणार आहोत। हे अशा परिस्थितीमध्ये काय आणि हा एकदम गुंडा प्रवृत्तीवाला माणूस उमरामधून आलेला हा अशाच इतके खराब करणार आहे, आमच्या पिढीला खराब करतोय। ठीक आहे, आपलं इलेक्शन आहे, त्या उमेदवाराबाबतीत बोलला होता की नाही पैसे वाटप केले असा व्हिडिओ व्हायरल होतोय। तो साजिद सरगुरोह आपल्या बरोबर आहे। सर काय सांगाल, तुम्ही असं प्रकार केलाय का जो व्हिडिओ व्हायरल येतो? हा जो व्हिडिओ व्हायरल होतो ह्याच्यामध्ये पैशाचा मूळ मुद्दा जो घेतलाय तो पैसे कुठे ते मला दाखवून द्या। एखादा उमेदवार, आता जे नवीन उमेदवार राहिलेत त्यांना नाही राजकीय माहिती आहे ना काय। एखादा उमेदवार जेव्हा असतो त्याला पोलिंग बूथमध्ये 3 वेळा एंट्री असते, हे माहिती नसेल तर त्यांनी कायद्याचा अभ्यास करावा। दुसरा, जर एखादा असलेला मतदार हा जेव्हा चिठ्ठी येऊन देतो किंवा दाखवतो की माझा कुठं केंद्र आहे, ह्याला सांगणं आमचं काम आहे, आम्ही तेच करतोय। तुम्ही खुनवाखुनवी केली, तुम्ही कधी खुनवलं वगैरे असं काय? त्या व्हिडिओमध्ये आहे तर त्याची शहानिशा करा आणि जे कायद्याने जर मला काही शिक्षा होईल ती मी त्याला तयार आहे। ठीक आहे, कायद्यांची काही शिक्षा वरती घ्यायला मी तयार आहे, पण मी असं कोणत्याही प्रकार केला असं साजिद सरगुरोह सांगत आहेत। आणि दुसरा मुद्दा, जे नवीन आता नवरे जे उभे राहिलेत ना, त्यांना राजकारणाचा पहिला अभ्यास केला पाहिजे, मग राजकारणात उभा राहिला पाहिजे असं माझं मत आहे। हे जी लोक उभे आहेत त्यांना पण माहिती आहे की काय चाललंय काय नाही, किती अफवा आहे, काय आहे काय नाही, आणि आम्हाला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही कुणाला। येणारा जर कायदेशीर कारवाई असेल त्याला पुढे जावं। कायदेशीर कारवाई जी आहे त्याला मी पुढे जाणार आहे, कारण काही होऊ दे, त्या सगळ्या गोष्टीला मी घाबरत नाही असं मत या ठिकाणी व्यक्त केले। कॅमेरामॅन साजिद शेख, निसार शेख, नवराष्ट्र, चिपळूण।